एक तर ते कॉमन विमान होतं. उद्या जाऊन समजा आम्ही प्रवास करत असताना तिथं जर मुख्यमंत्री साहेब त्या विमानामध्ये असतील, सहजपणे आपण जाऊन भेटत असतो, बोलत असतो. त्यामुळे योगायोग आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि दोन नेते एकाच विमानात जर असतील तर हरकत काय. आणि त्याच्याच बरोबर सगळेच लोक जर एका विमानाने ट्रॅव्हल करत असतील तर पेट्रोल सुद्धा वाचेल असं आपल्याला म्हणता येईल. बातमी आहेच की एकाच दिशेने जात असताना तिघही लोक एकत्र जर प्रवास करत असतील तर ती बातमीच आहे. आता तुम्ही बघा, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष हा भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून दोनदा फोडला. आपलं घर, आपला पक्ष, आपले कार्यकर्ते, आपले खासदार, आपले आमदार जर एखादा भाजपसारखा पक्ष फोडत असेल तर आपल्या स्वाभिमानाला ठेस पोचत असते. कारण का उद्धव ठाकरे साहेब हे स्वाभिमानी आहेत. कारण का बाळासाहेब ठाकरे साहेबांचे ते चिरंजीव आहेत. आणि स्वाभिमानी माणूस जो व्यक्ती नाही तर जो पक्ष आपल्या पक्षाला फोडलेला आहे त्यांच्याबरोबर जाऊन मांडवली करतील अशी चर्चा जर लोकांमध्ये असेल तर ते हास्यास्पद आहे. भाजपने त्या बाबतीत जर सकारात्मकता दाखवली असेल तर ती अडचण उद्धव ठाकरे साहेबांची असं मला वाटत नाही. ती खरं तर अडचण एकनाथ शिंदे साहेबांची आहे. हा प्रश्न तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना विचारला पाहिजे. काय झालंय की डिलिमिटेशनचा कायदा पास करण्यासाठी भाजपला अजून 41 खासदारांची जरूरत आहे. त्याच्यामध्ये 20 खासदार टीएमसीचे आपण धरलेले आहेत आणि 6 खासदार उद्धव ठाकरे साहेबांचे धरलेले आहेत. त्यामुळे अजून 41 खासदार त्यांना पाहिजे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये आज खासदारांची किंमत नक्कीच आहे फक्त डिलिमिटेशन कायदा पास करायला. आणि तो पास होईल असं आम्हाला वाटत नाही. आता तो पास झाला नाही तर चुकून असं धरूया पास झाला तर या सगळ्या खासदारांची किंमत 0 होणार आहे. आणि जसं अमित शाह साहेबांनी सांगितलं होतं उद्या जाऊन एकला चलो नारा त्यांनी दिला. दोन्ही कुबड्या आम्हाला नको. 2 कुबड्या कोणाच्या कुठल्या महाराष्ट्रामध्ये तर एका बाजूला एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आणि दुसऱ्या बाजूला अजितदादांचा पक्ष. आणि मग एकला चलो असेल तर मी तुम्हाला सांगतो 2029च्या इलेक्शनच्या आधी एकनाथ शिंदे साहेबांचे अनेक आमदार आणि अजितदादांचे अनेक आमदार हे फुटून भाजपमध्ये जातील. त्यामुळे आत्ताचं जे काय प्रेम एकनाथ शिंदे साहेबांवर दाखवलं जातं ते फक्त हे डिलिमिटेशन कायदा पास करण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता ठेवण्यासाठी. एकदा हे सगळा वेळ निघून गेला तर या दोघांना सुद्धा डिच्चू भाजप देईल असं आम्हा सगळ्यांना माहिती. शेवटी तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना जाऊन भेटणं पण तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे साहेब लोकात जात आहेत, कार्यकर्त्यांशी बोलतायत. म्हणजे ज्या 6 खासदारांना निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरे साहेबांचा खूप मोठा वाटा होता आणि उद्धव ठाकरे साहेबांना खंबीरपणे साथ आदरणीय पवार साहेबांनी दिली, काँग्रेसने दिली. आणि तिथं जर हे 6 लोक गद्दारी करत असतील तर हे कोणालाही आवडलं नाही. काल तुम्ही बघितलं जेव्हा नागपूरला उद्धव ठाकरे साहेब पोहोचले तेव्हा हजारोने लोक तिथं आली होती. त्यामुळे लोकांना या 6 खासदारांचा निर्णय आवडला नाही आणि हे नेते म्हणून ते तिथं जात असते तर चुकीचं काय. आणि आम्ही शेतकऱ्यांसाठी लढत आहोत. शेतकऱ्यांसाठी आम्ही मराठवाड्यामध्ये आत्ता फिरलेलो आहोत आणि शेतकऱ्यांसाठी 29 तारखेला एक खूप मोठं आंदोलन केम्ब्रिज चौकामध्ये आपण शेतकरी मिळून तिथं करणार आहोत. त्यामुळे त्यांची भूमिका ही पक्ष टिकला पाहिजे, लोकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. आणि आमची भूमिका शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. सना मलिकांनी असं एक विधान केलं होतं की भारतातही कुराण सारख्या कायद्याची अंमलबजावणी होईल. यावर तटकरे म्हणतात की ते त्यांचं वैयक्तिक विधान आहे. बघा, आपण सगळेजण संविधानावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. त्यामुळे त्या पक्षातल्या एका आमदारांनी तसं जर विधान केलं असेल जे संविधानाच्या विरोधात असेल तर ते योग्य नाही. आता झालं असं आहे त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या आमदार काय बोलतात, कोण कुठं काय करतंय ह्याच्यावरच कोणाचा कंट्रोल राहिलेला नाही. त्यामुळे त्या पक्षातल्या ते जे काय वक्तव्य आहे ते वक्तव्य
बघितल्यानंतर त्या पक्षातले कुठल्याच नेत्याचा कोणावरच तिथं कंट्रोल राहिला नाही हे तिथं सिद्ध होतं. त्यामुळे अशा पद्धतीने असंविधानिक बोलणं योग्य नाही. हे मुस्लिम समाजालाही काही प्रमाणात आवडलेलं नाही आणि दुसऱ्या समाजाला सुद्धा हे आवडलं नाही. त्यामुळे सगळ्या समाजाचं मत आहे की आपण या देशामध्ये संविधानावरच विश्वास ठेवून चालतो, संविधानावरच इथं कायदे बनवले जातात आणि मग त्या कायद्याच्या अनुषंगाने सगळे आपण जण समान आहोत. जातीवाद, धर्मवाद या राज्यात, देशात तिथं चालत नाही, कारण का संविधानाला तसं सांगितलेलं आहे आणि संविधानावर आम्ही सर्वजण विश्वास ठेवतो. पुण्यात सारथी कार्यक्रमात भाजप खासदार मेधा कुलकर्णी आमदार अभिमन्यू पवार यांच्या नाराजीनाट्य पाहायला मिळतं. हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे, की त्याच्यावर वाद होईल असं अभिमन्यू पवार म्हणले, असा दावा कुलकर्णीचा आहे. तर कोणतीच जातवादी विचार नाही असं अभिमन्यू पवार. मेधा कुलकर्णी ताईंनी काय सांगितलं, निसर्गाने आपल्या सगळ्यांना बनवत असताना समान बनवलेलं आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय की कुठेतरी जातीवाद, धर्मवाद हा झाला नाही पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. खरं टीव्हीवर ही भूमिका मांडल्यापेक्षा त्यांनी नागपूरला जावं आणि RSSला ही भूमिका सांगावी की निसर्गाने आपल्याला समान बनवलेलं आहे, सगळे आपण समान आहोत. हेच तर आम्ही म्हणतो आणि याच्यासाठी तर आम्ही लढतोय. आमचं भूमिका हीच आहे, संतांची भूमिका हीच होती. आता मेधा कुलकर्णी मॅडम ह्याच बोलत असतील तर त्यांनी त्यांच्या नेत्याला भाजपमध्ये सांगावं, जरा वेगळे कार्यक्रम घ्यायचे विचाराचे. अशी आमच्या सगळ्यांची मागणी आणि विषय एवढाच आहे की भाजप नेहमी काय करत आलेलं आहे, जातीवाद आणि धर्मवाद करत आलेलं हे आपण सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यात जे काय झालं ते तो त्यांचा विषय असला तरी कुठेतरी मला असं वाटतं की जातीवाद आणि धर्मवादामुळेच कुठेतरी आपलं राज्य आता मोठ्या प्रमाणात मागे जात चाललेलं आहे. दिल्लीत 2 गुजराती बसले म्हणून तुम्ही काही करू शकता का, असं जे राज ठाकरेंनी जैल शिष्टमंडळाला सुनावलं. राज ठाकरे साहेबांची स्वतःची एक वेगळी स्टाईल आहे आणि त्या स्टाईलमध्ये त्यांनी सुनावलं असेल, त्यांचा वेगळा पक्ष, त्यामुळे त्याच्यावर खूप मी जास्त भाष्य करणार नाही. विश्वास नांगरे पाटलांची नागपूर येथे आयुक्तपदी बदली झाली आहे, मात्र त्यावरून वाद निर्माण झालाय. काँग्रेसचं असं म्हणणं की हे खाकी वर्दीतले अधिकारी आहेत की संघाचा प्रचारक आहेत. काँग्रेसने काही प्रश्न फडणवीसांना विचारले. पोलीस हा निपक्ष असतो, कुठल्याही पक्षाचा नसतो. तुम्ही जर बघितलं तर पोलीस विभागामध्ये तिथं युनियन सुद्धा होत नाही आणि पोलिसांची जबाबदारी काय असते, कुठल्याही पक्षाची भूमिका न घेता सामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे. आज या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने परिस्थिती अशी आहे की न्यायव्यवस्थेची अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि त्याच्यात कायदा व सुव्यवस्था खराब होत असताना एक फार मोठा अधिकारी जर RSSच्या कार्यक्रमाला जाऊन वाहवा तिथं करत असेल तर कदाचित त्या अधिकाऱ्याची अपेक्षा एवढीच असावी की उद्या जाऊन मुंबईचं CP पद त्यांना मिळावं, DIG पद त्यांना मिळावं आणि त्या अनुषंगाने वाहवा करतात. आम्ही नांगरे पाटलांकडे बघत असताना आध्यात्मिक घरातून ते आहेत अशी भूमिका आम्हाला वाटायची, कारण का त्यांच्या आई त्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांचं चांगलं होतं. अतिशय मनापासून अध्यात्म, संतांचे विचार त्यांनी जोपासले हे नांगरे पाटील साहेबांनीच मला सांगितलेलं आहे. आणि मग संतांचे विचार आपल्याला सांगतात एक संघ राहा, जातीभेद करू नका, धर्मभेद करू नका, हे संतांनी सांगितलं असं आम्हालाही माहिती आहे. नांगरे पाटील साहेबांनी सुद्धा हे ज्ञान आम्हाला दिलेलं आहे आणि याच्यातच जो पक्ष, जो विचार हा जातीभेद, धर्मभेद आणि भेदभाव करूनच तिथं आपण पुढे जाऊ शकतो, तर या ह्याच्यामध्ये तिथं त्या संघटनेमध्ये जाऊन ते जर तिथं बोलत असतील तर हे खरंच चुकीचं आहे. फार चुकीचा संदेश त्या ठिकाणी केलेला आहे. मग कुठेतरी त्यांनी बाजू ही घेतलेली आहे. मग उद्या जाऊन सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय झाला, जे सरकारच्या विरोधात आहेत, तर मग 100% त्यांच्याकडनं त्या लोकांवर कारवाईच होईल अशी आता आम्हाला शंका तिथं निर्माण झालेली आहे. पुन्हा असे प्रकार असं म्हणत आहे की एकनाथ शिंदे खासदार संजय दिना पाटलांचे कान काय एक तर ज्या पद्धतीने ते बोलले ते चुकीचंच बोलले. ठीक आहे, ते रागात असतील, एखाद्या पत्रकाराने पर्सनल प्रश्न विचारला असेल आणि कधी कधी आपण चिडतो, पण चिडत असताना राजकीय क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना एक दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहिजे की कुठेही आपण बिलो द बेल्ट, नाहीतर आपली भाषा ही खालच्या लेवलची नसावी, ही दक्षता सगळ्यांनीच घेतली पाहिजे. त्या दिवशी त्यांनी ती दुर्दैवाने घेतलेली नाही, ते चुकीचं बोलले. आता त्यांनी माफी मागितली असेल आणि पत्रकारांना ती जर ओके असेल तर मला असं वाटतं की हा विषय तिथं संपवावा. यावर राज ठाकरे असं म्हणतात की एक खासदार बोलतो मी 5 खून केले, इतकं बोलूनही सरकार चौकशी करत नाही. राज ठाकरे साहेबांचं आणि कोणाचंही मत तसंच येणार ना, कारण का एखादा व्यक्तीच जर सांगत असेल मी हे केलं आणि ते केलं, मग कुठेतरी ती गोष्ट कुठेतरी सिरियसली घेतली पाहिजे. उद्या जाऊन लोकप्रतिनिधी असं बोलायला लागले
तर लोकांचा विश्वास लोकप्रतिनिधीवर राहणार नाही. 6 सांसद लोहगड हत्या प्रकरणात सरकारी वकील हा? उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. लोहगड हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. नाही, उज्ज्वल निकम साहेब एक चांगले वकील आहेत आणि ते आधीच्या वर्षी आणि अनेक वर्षांपूर्वी सुद्धा आपण बघितलं असेल अनेक महत्त्वाच्या केसेस त्यांनी हाताळलेल्या आहेत. पण प्रत्येक ठिकाणी तुम्ही उज्ज्वल निकम साहेबांचंच नाव घेतलं तर मग त्यांना तेवढा वेळ मिळणार आहे का, तेवढं ते वेळ देऊ शकतील का, हे तिथं बघितलं पाहिजे. त्यामुळे त्यांच्या कॅपॅसिटीचे कदाचित वकील नसतील, पण मला असं वाटतं उज्ज्वल निकम साहेबांनी सुद्धा असे इतर वकील जे कुठेतरी केसला न्याय देऊ शकतील याच्यासाठी प्रयत्न तिथं करावे. विषय एवढाच आहे, ठीक आहे, 2 मोठ्या परिवारामध्ये ती जी काय घटना घडली ती दुर्दैवी घटना आहे. त्यात कदाचित दुसरा वकील आपल्याला देऊ शकला असता आणि गरिबाची एखादी केस असेल तर त्या केसमध्ये कुठेतरी उज्ज्वल निकम साहेबांसारखा व्यक्ती दिला असता तर ते जास्त उचित ठरलं असतं. कारण का हे श्रीमंताची केस आहे, इथं कुठलाही दुसरा वकील हा, कारण दोन्हीकडनं मोठे वकील येणार आहेत आणि मग तिथं तिसरा कुठला तरी वकील देता आला असता आणि गरिबाची एखादी केस असली असती तर आम्ही नक्कीच म्हणलो असतो उज्ज्वल निकम साहेबांसारखा चांगला वकील तिथं देण्यात यावा, पण गरिबाच्या केसेस. आमदार विवेक कोल्हे म्हणतात की सुजय विखे यांचे आभार मानले तर ते म्हणतात की माजी खासदार सुजय विखे यांनी त्याग केला म्हणून आपला नंबर लागला असं विधान त्यांनी केलं. त्यामुळे कार्यक्रमामध्ये एक चर्चा निर्माण झाली. चांगली चर्चा केली. खरं तर आपण हे म्हणू शकतो की जेव्हा लंकेबाऊंचं इलेक्शन होतं त्या इलेक्शनमध्ये सुद्धा अनेक लोकांनी खूप कष्ट केले म्हणून लंकेबाऊ निवडून आले. आता कोल्हेंची जी काही भूमिका असेल ती त्यांची व्यक्तिगत असू शकते, त्यांचा वेगळा पक्ष ते आहे. आता ते का बोलतायत, कशामध्ये बोलतायत आणि शेवटी त्या पक्षाचे असल्यामुळे नेत्यांची प्रशंसा करणं हे स्वाभाविक आहे. 6 सांसद के बागी हुए बाद पक्षांतर किए बाद उद्धव ठाकरे जो है महाराष्ट्र के दौरे पे, साथ में आप भी अपने पक्ष की ओर से महाराष्ट्र के दौरे पे, क्या कहेंगे? उद्धव ठाकरे साहब जो वहाँ पे अलग अलग जिला में कॉन्स्टिट्यूंसी में जा रहे हैं क्योंकि उनके 6 सांसद जो है वो बागी होके दूसरे पक्ष में वहाँ पे गए हैं. अभी वहाँ पे जाके कार्यकर्ता जो है, उनके पदाधिकारी जो है, वहाँ के जो लोकल नेता है उनसे बात करना भी बहुत इम्पोर्टेंट होता है. उस अनुषंगा से वो उस कॉन्स्टिट्यूंसी में वहाँ पे जा रहे हैं और हम जो मराठवाड़ा में यहाँ पे लोगों से मिल रहे हैं, किसानों से मिल रहे हैं, क्योंकि किसानों का जो कर्ज माफी का विषय है वो बहुत इम्पोर्टेंट है. सरकार ने किसानों को वहाँ पे फंसाया है, इसलिए उस एंगल से सरकार को जगह पे लाने के लिए, झुकाने के लिए और किसानों के बाजू का निर्णय लेने के लिए हम वहाँ पे प्रयास कर रहे हैं. हमारा उद्देश्य किसानों को न्याय देने का है. अभी छत्रपति संभाजी नगर में भी जो है पायलट प्रोजेक्ट के तहत किसानों को जो फर्टिलाइजर है वो मिलने को काफी दिक्कत जा रही थी और मराठवाड़ा में कहीं ना कहीं किसानों की आत्महत्या कंटिन्यू हो रही है. इसके बारे में आप हर रोज 6 आत्महत्या किसानों की इस महाराष्ट्र में हो रही है. अगर आप देखो तो किसानों का जो खर्चा है, जैसे फर्टिलाइजर, उसी के साथ पेट्रोल हो या डीजल हो या जो अलग तरीके का खर्चा होता है, सीड से लेके और भी होते हैं, वो बढ़ते जा रहे हैं. लेकिन उनका जो उत्पादन होता है या प्रोडक्शन होता है उसको जो भाव मिलना चाहिए, अनफॉर्चुनेटली वो भाव वहाँ पे नहीं मिल रहा. उसके कारण किसान अड़चन में आ जाए हैं. अभी ये क्या सरकार क्या करती है, दिखावा बहुत करती है. जैसे कर्ज माफ़ी उन्होंने दी, उसमें जो कंडीशंस डाली उसके कारण 70% जो फार्मर्स हैं उनके ऊपर अन्याय होने वाला है. जब महाराष्ट्र में बहुत बड़ी बारिश 2025 में हुई थी, नुकसान 35,000 करोड़ का हुआ था. सरकार ने योजना 31,000 करोड़ की डिक्लेयर की, लेकिन लोगों के हाथ में सिर्फ 10,000 करोड़ आए, 20,000 करोड़ नहीं आए. क्यों नहीं आए? क्योंकि वहाँ पे उन्होंने कंडीशन डाली थी. तो ये जो नया स्टाइल, वो स्टाइल, ये फैंसी स्टाइल ऐसे दिखा के, फर्टिलाइजर ऐसे दिखा के कुछ नहीं होने वाला. अगर सरकार को लोगों को मदद करनी है, किसानों को मदद करनी है तो फर्टिलाइजर का रेट कम करो और अवेलेबिलिटी जो है, उपलब्धता है, वो भी बढ़ाने की जरूरत है. राम मंदिर में जो चोरी हुई है उस मैटर में असदुद्दीन अवैसी ने कहा है कि जो लोग इसमें आरोपी हुए हैं उनके घर के ऊपर कब बुलडोजर चलेगा या गोली मारेंगे. देखो, आप में ऐसे बहुत सारे जन हैं जिन्होंने पवित्र अयोध्या में जो मंदिर हो रहा था उसके लिए आर्थिक सेवा दी है. अभी हम सबकी अपेक्षा वहाँ पे थी कि वहाँ पे अच्छा मंदिर हो और जो अतिरिक्त पैसा वहाँ पे होगा उसके माध्यम से वहाँ पे गरीब जो लोग आते हैं उनकी सेवा हो, ये हमारी अपेक्षा थी. लेकिन अनफॉर्चुनेटली वहाँ पे क्या हुआ है कि वहाँ पे भ्रष्टाचार हुआ है और ऐसे लोग कहते हैं कि 1,000 से 1,500 करोड़ तक
वहां पे भ्रष्टाचार हुआ है। और वहां पे जो खजीनदार थे उनका नाम क्या है? गोविंद गिरी महाराज। अभी गोविंद गिरी महाराज ये महाराष्ट्र में भी एक्टिव है, वो ट्रेजरर है, वो गायब हो गए। अभी उन्होंने महाराष्ट्र में 2 स्कूल चालू किए हैं, एक आळंदी में चालू किया, एक नागपुर में चालू किया। तो यहाँ पे जो महामानव होके गए थे महाराष्ट्र में, जैसे महात्मा ज्योतिबा फुले हो, क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले हो, उन्होंने बहुजन समाज के हित में काम किया और बहुजन समाज के लोग पढ़ने चाहिए उसके लिए उन्होंने प्रयास किया। लेकिन ये जो गिरी महाराज या जो भी है, उनके ये 2 स्कूलों में बहुजन समाज के लोगों को प्रवेश नहीं है और वो वहाँ पे ट्रेजर होने के नाते ये भ्रष्टाचार शायद उसने किया है या बाकी ट्रस्टीज ने किया है और आज वो गायब है। तो ये सरकार जो है वो इलेक्शन के पहले धर्म के नाम पे वोट मांगती है, सत्ता में आती है और जो धर्म ठिकान होते हैं या जो मंदिरें होती है वहां से ये पैसा खाते हैं। ये नीच सरकार है, नीच सोच की सरकार है, ऐसे हम सबका कहना है। उज्जैन में भी इन्होंने भ्रष्टाचार किया, उसी के साथ महाकुंभ जो नासिक में होने वाला है वहां पे भी करीबन 600 से 700 करोड़ का भ्रष्टाचार इन्होंने किया है। इसलिए इस सरकार के दिखाने के दांत अलग और खाने के दांत अलग, ये यहाँ पे सिद्ध होता है। लोग इस विषय के बारे में बहुत गुस्सा है और हमको भी ये चीज अच्छी नहीं लगी, इसलिए सबके ऊपर वहाँ पे कार्रवाई होनी चाहिए, ऐसे हम सबकी मांग है। चर्चा ये भी हो रही है कि ये जो पैसा जो चोरी हुआ है, पैसा कहीं ना कहीं टीएमसी के जो सांसद है या दूसरे सांसदों को खरीद फरोख्त के लिए यूज हो रहा है। देखो, भाजपा के पास बहुत ज्यादा पैसा है, अलग अलग लेवल पे पैसा लिया जा रहा है। अभी महाराष्ट्र में शक्तिपीठ मार्ग जो हो रहा है वहां से 40,000 करोड़ का करप्शन मनी वहां पे आने वाला है। इसलिए टीएमसी को फोड़ने के लिए जो कुछ 1200-1500 करोड़ का इस्तेमाल वहां पे हुआ था वो वहां से क्या, ऐसे हम नहीं बोलेंगे, लेकिन वहां का जो करप्शन हुआ है अयोध्या का, उससे जो बड़े बड़े नेता है, बड़े बड़े जो भी वहां पे ट्रस्टीज थे, उन्होंने अपने घर भरे हैं, बच्चों को पैसा दिया है, प्रॉपर्टी वहां पे ली है और उस पैसे का बहुत गलत तरीके से स्वार्थ के लिए इस्तेमाल किया गया है। इसलिए धर्म में कभी भी स्वार्थ नहीं होना चाहिए, ऐसा हम सबका कहना है। और महाराष्ट्र के जो बड़े बड़े संत होके गए उनका यही कहना था कि कभी भी धर्म में स्वार्थ नहीं होना चाहिए। लेकिन भाजपा के हिंदुत्व में स्वार्थ है। हम हिंदू संस्कृति समझने वाले लोग हैं, हम अध्यात्म समझने वाले लोग हैं। ये हिंदुत्व भाजपा का जो कॉन्सेप्ट है वो सिर्फ सत्ता में आने का और उसमें पैसा खाने का, भ्रष्टाचार करने का, और वहां पे अनफॉर्चुनेटली धर्म का वहां पे भाजपा ने बाजार खड़ा किया है, ऐसे हम सब कह सकते हैं। दादा, एक विषय संभाजीनगरची निवडणूक आहे जिंकण्यात आहे, त्यामध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल यांचा पाठिंबा कुठेतरी महायुतीच्या पॅनलला आहे. ते आपल्याला थोडंसं बघून घ्यावं लागेल, कारण का शेवटी कोऑपरेटिव्ह मध्ये जेव्हा इलेक्शन होत असतात, एखादी शुगर फॅक्टरी असू द्या, बँक असू द्या, नाहीतर दुधाची एखादी संस्था असू द्या, त्याच्यामध्ये समीकरण फार वेगळे वेगळे त्या ठिकाणी दिसतात। आणि जर असं होत असेल तर मला असं वाटतं की त्यांच्या पक्षप्रमुखांनी या लोकल जे कुठले नेते आहेत जे सहकार क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना सांगितलं पाहिजे की महाविकास आघाडी जर आमदारकीला लढत असेल, खासदारकीला लढत असेल, तर मग या कोऑपरेटिव्ह संस्थेमध्ये सुद्धा तिथं लढणं फार महत्त्वाचं आहे। त्यामुळे या बाबतीत त्या पक्षातले नेते काय करतात हे आपल्याला बघावं लागेल। Yes.